आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। 2024 मार्च या महिन्यासाठी चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। कुंभ राशींच्या व्यक्तींना हा महिना थोडं सावधगिरीने प्रत्येक पाऊल टाकावा लागेल, कारण घडामोडी ज्या घडत आहेत त्या बऱ्याचशा आपल्याला प्रतिकूल आहेत, अनुकूल नाही आहेत आणि ते आपल्या लक्षात यायला वेळ लागणार आहे आणि तो वेळ लागेपर्यंत तुम्हाला खूप उशीर झालेला असेल। म्हणून सावधगिरीने प्रत्येक पाऊल तुमचं ह्या महिन्यात पडायला हवं। संयम ठेवला नाही तर तुम्हाला धोके वाढतात। कुंभ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात सतर्क राहणे गरजेचं आहे। ग्रहमानच असा योग देत आहे तुम्हाला की तुम्ही स्वतः कुठल्याही बाबतीत हलगर्जीपणा करू नका, अखंड सावध राहा। आपल्या प्रकृतीच्या बाबतीत काही स्टेबिलिटी दिसून येत नाही आहे। पहिला पंधरवडा जो आहे त्या कालावधीमध्ये तब्येतीच्या काही तक्रारी मला आढळून येतात। उष्णतेचे विकार विशेषतः या महिन्यात डोकं वर काढतील। जुने जर काही आजार असतील तर ते उफाळून येतील। ज्यांना ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना उत्तरार्धामध्ये हा त्रास उफाळून येईल। अशा प्रकारे आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। उगाच साहस करणे, काहीतरी आपल्याला लोक करतात म्हणून आपण करायला जाणे, अशा गोष्टी टाळा, त्यामुळे आपल्याला वाईट अनुभव येतील। कुंभ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीबद्दल सतर्कता असणे गरजेचं आहे। उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी थोडा आस्ते कदम या महिन्यात प्रत्येक गोष्ट करावी। एकंदर उतावळीपणे कोणत्याही गोष्टीचा, एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच करायला जाणं तर ते आपल्याला संकटाला कारणीभूत होईल। त्यामुळे हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कामाच्या बाबतीत पुढे चला। समोरच्याचा अंदाज घ्या आणि आपलं काम करा। पुन्हा एकदा अंदाज घ्या आणि एक पाऊल पुढे टाका। अशीच प्रगती कामाच्या बाबतीत आपली या महिन्यात असली पाहिजे। नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना असा धोका दिसतो की सिनियर्सकडून त्यांच्या कामात चुका काढल्या जातील। आता त्या ज्या चुका आहेत त्या जर खरोखर असतील तर आपण आपली चूक मान्य करा, त्यात आर्ग्युमेंट करू नका। आर्ग्युमेंट केलं तर त्याचं पुन्हा फळ वाईट आहे। म्हणून तुमच्या चुका असतील तर मान्य करा आणि ते पुन्हा रेक्टिफाय करा, असाच सल्ला मी तुम्हाला नोकरी करणाऱ्या मंडळींना देईन। जे उद्योगधंदा करणारे आहेत, लघुउद्योग करणारे व्यक्ती जे आहेत त्यांनी कामाच्या बाबतीत खूप मोठं साहस करू नका। आपल्या लिमिटमध्ये प्रत्येक गोष्ट करा। आवडलं लगेच करायला सुरुवात केली अशा गोष्टी टाळा, हेच मी तुम्हाला सांगेन। शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत त्यांनी आळस सोडून प्रत्येक गोष्टीकडे बघा, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्यावर अवलंबून असतात। आपण जर योग्य वेळ दिला आणि योग्य काळ त्याचा जर असेल तर आपल्याला अभ्यासाचं चांगलं फळ मिळेल। जर आपण योग्य वेळी जर सावध राहिलो नाही तर त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही। म्हणून काळ वेळ प्रसंग बघून, योग्य वेळ बघून आपल्या प्रगतीसाठी आपण अवश्य प्रयत्न करा, असाच सल्ला मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो। कौटुंबिक वातावरणामध्ये घरात थोडं नाराजीचं वातावरण राहील। इस्टेट किंवा स्थावर मालमत्ता याच्या खरेदी विक्रीमध्ये जरा विलंब होईल। आपण ठरवलेल्या वेळेतच सगळे व्यवहार होतील असं नाही, पण व्यवहार पूर्ण होतील। त्यामुळे चिडचिड करू नका किंवा एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढण्याचा प्रयत्न करू नका। परिस्थितीचा आपण स्वीकार करा आणि नेमकं त्यामागचं रहस्य जाणून घ्या, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। उत्तरार्धामध्ये कुटुंबातील व्यक्तींना काही आजारपणामुळे आपल्याला खर्च करावा लागेल। आजारपण हे आजारपण असतं,
ते जेव्हा येतं तेव्हाच त्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागते. ती आपण नंतर कधीतरी करू असं म्हणून चालत नाही, कारण रोग त्याबरोबर आणखीन प्रबळ होत जातो. त्यामुळे जेव्हा हे ठरेल काही आजार आहे किंवा खर्च करायची वेळ आली आहे, आजार आहे आणि आजारामुळे उपाययोजना करायची आहे, तर ताबडतोब करा असा मला सल्ला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे ती उपाययोजना ढकलू नका पुढे, असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. उत्पन्नाचं साधन तुमचं जे आहे ते राहीलच, पण त्या उत्पन्नाच्या साधनावर आपण अविश्वास दाखवू नका. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणून ज्या कारणाने आपलं उत्पन्न येत आहे त्याच्यावर अविश्वास दाखवू नका. हां, काही कारणाने थोडा उशीर होईल, पण उत्पन्न जे उत्पन्न आहे, उत्पन्न असल्याशिवाय मनुष्याचा चरितार्थ चालू शकत नाही. म्हणून त्या उत्पन्नाकडे योग्य लक्ष द्या आणि त्याच्यावर अविश्वास न दाखवता आपलं कर्म जे आहे ते आपण सलग करत राहा. ड्रायव्हिंग वगैरे करणारी जी मंडळी आहेत, जी कामाचा ताण आणि ड्रायव्हिंग, लॉंग ड्राईव्ह असं दोन्ही ज्या गोष्टी करणारे आहेत, त्यांना मी असं सांगू इच्छितो की त्यांनी एक कुठला तरी ताण कमी करा. कामाचा ताण आणि लॉंग ड्रायव्हिंगचा ताण असे दोन्ही एकत्र आले तर काही अपघात होऊ शकतो. म्हणून अपघात टाळण्यासाठी आपण एखादी गोष्ट कमी करा, म्हणजे ड्रायव्हिंगचा ताण कमी करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपले मित्रमंडळी आणि अशा लोकांकडून अचानक आपल्याला मदत मिळेल, कारण काही वेळेला आपल्याला कल्पना नसते की आपल्याला कुठून मदत होईल. अशा वेळी ती अचानक मदत आपल्याला मित्रमंडळी, सहकारी किंवा भावंडांकडून सुद्धा अचानक मदत मिळू शकते. ती मदत मिळत असेल आणि तुम्हाला गरज असेल तर ती अवश्य घ्या, त्याचा अवहेर करू नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी असं सांगू इच्छितो की हा महिना तुम्ही सावधगिरीने, संयमाने आणि परिस्थिती बघून पावलं टाकली तर हा महिना तुम्हाला कठीण जाणार नाही, अन्यथा कठीण जाईल. या महिन्यासाठी मी तुम्हाला एक उपाय देऊ इच्छितो. तो उपाय असा आहे की रोज भगवान शंकराचं दर्शन घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन 108 नमः शिवाय असा जप करा. हा उपाय तुम्ही हा महिनाभर करा, म्हणजे येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या कमी होतील. हेच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. हे होतं कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.